6 चेंडूमध्ये 17 धावाचं आव्हान असताना त्या आव्हानाचं सहजरित्या पेरून काढलं ते म्हणजे कुणाल, जो मागच्या सामन्याचा हिरो ठरला. तर नाणेफेकीचं कौल जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे ती म्हणजे किस्मत 11 मुंब्रा या संघाने. तर बघूया किती धावांचं पल्ल गाठतंय. तर 3 षटकाचा सामना असणार आहे. दोन्ही संघांनी याची नोंद घ्यायची. आमचे ऑफिशियल पंच आहेत अनिल वाघेला सर, तसेच मनोज भैरे सर. 3 षटकाचा सामना असणार आहे. 1 षटक पॉवर प्लेचं असणार आहे. नॉन स्ट्राईक इनलाय तो म्हणजे अकबर डावखुरसा धडाकेबाज फलंदाज. तर स्ट्राईक इनलाय तो म्हणजेच राया वैयक्तिक पहिलं आणि संघिक पहिलं षटक घेऊन येतोय तो म्हणजे अजित. मागच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली होती अजित यांनी. फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. बघूया या सामन्यामध्ये कशा प्रकारची गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू, चांगला चेंडू, तेवढा चांगल्या पद्धतीने सन्मान देतो चेंडूला आणि एका धावेने स्वतःच आणि संघाचं श्री गणेशा करतोय. धाव फलक खोलतोय तो म्हणजे राया. धाव फलकावरती धाव लागतात त्यामध्येच एक. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना दिसत आहेत. जेव्हा डावखुरा फलंदाज येतो नक्कीच तेव्हा आपल्याला क्षेत्ररक्षणामध्ये थोडं बदल होताना दिसणारच. त्याच प्रत्यय इथं दिसतंय. गावदेवी अंजूर या संघाकडून फुल फॉर्म मध्ये असणारा हा संघ यंदाच्या हंगामामध्ये. दरम्यान दुसरा चेंडू अजित सामना करतोय अकबर. आता मात्र या चेंडू फलंदाजाच्या अंगठ्याचा वेध घेऊन टाकलेला हा चेंडू फक्त आणि फक्त बचावात्मकरित्या खेळून काढतोय तो म्हणजेच अकबर. सुरेख गोलंदाजी करतोय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये फलंदाज मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु हा गोलंदाज अजित काय गोलंदाजी करतोय. मोठे फटके खेळून देत नाही फलंदाजांना, प्रभावी मारा करतोय. सुरेख गोलंदाजीचा प्रत्यक्षित. दरम्यान तिसरा चेंडू टाकण्यास सज्ज सामना करतोय राया. आता मात्र पुन्हा एकदा यॉर्कर लाईनचा चेंडू खोलवर टाकलेला चेंडू खेळून काढतोय चेंडू राया. दरम्यान धावा मिळतील एक. अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन करतोय अजित. थोडासा दुखापतग्रस्त आहे. मागच्या सामन्यामध्ये एक चेंडू अडवताना त्याच्या हाताला थोडीशी दुखापत झाली होती, परंतु दुखापतग्रस्त असताना सुद्धा अशा प्रकारची गोलंदाजी करतोय. आपल्या संघासाठी सर्वस्व देण्याचं काम करतोय अजित. दरम्यान चौथा चेंडू सामना करतोय डावखुरा फलंदाज. आता मात्र चांगला ड्राईव्ह करतोय. चेंडू जातोय बघायचंय लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये सीमा पार. नगरसेवक चौकार. प्लीज गावदेवी अंजीर संघ टीम मीटिंग घेऊ नका, त्वरित सामना चालू करा. तर चौथ्या चेंडूवरती एक मोठा फटका खेळतोय अकबर आणि 4 धावेने धाव फलकाला आकार देण्याचं काम करतोय. धाव फलक नेऊन ठेवतोय ते म्हणजे 7 या धाव संख्येवरती. सुरेख फटकेबाजी. दरम्यान 5वा चेंडू टाकण्यास सज्ज अजित सामना करतोय एक धडाकेबाज असा फलंदाज डावखुराचा फलंदाज अकबर. आता मात्र पुन्हा एकदा फुलटस मध्ये चेंडू होता. आता मात्र क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे कुणाल. चांगलं क्षेत्ररक्षण करतोय, तेवढी चांगली फेकी करतोय. दरम्यान एक धाव काही रोखू शकत नाही. एका धावेने धाव फलक पुढे सरकतोय. धाव संख्या वागते धाव फलकावरती ती म्हणजेच 8. पॉवर प्लेचं षटक प्रगतीपथावरती आहे. शेवटचा चेंडू टाकण्यास सज्ज गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अजित.
आता मात्र चांगला ड्राईव्ह करतोय डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमा पार 4 रनसाठी चौकार. चला गावदेवी संघ आपलं क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचं. टीम मिटिंग जास्त करू नका कृपया विनंती असणार आहे. बाळकुम गावातील सुप्रसिद्ध गायक शशांक पाटील यांचं आगमन झालेलं आहे. व्यासपीठावर विराजमान व्हायचं. नक्कीच आपण ऐकणार आहोत त्यांचा एक गोड आवाज, एक सुमधुर गीत शशांक पाटील यांच्या मार्फत थोड्या वेळातच आपण ऐकणार आहोत. गावदेवी चषक 2019 नगरसेवक चषकामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. 4 दिवसीय चालणारी स्पर्धेतील आजचा हा चौथा आणि अखेरचा दिवस मेगा फायनल डे आपण बघतोय. लढत चालू आहे ती म्हणजे किस्मत 11 मुंब्रा संघ, तर विपक्ष संघ आहे भिवंडी नगरीतील गावदेवी अंजूर संघ. कालपासून सुरू झालेली नरेश स्मृती चषक प्रकाश जोतातील सामने, त्यात हा संघ अग्रगण्य ठरलेला आहे कालच्या दिवसातील. दरम्यान वैयक्तिक पहिलं सांगितलं दुसरं षटक घेऊन म्हणजे कुणाल मागच्या सामन्याचा हिरो, वेगवान गोलंदाज, अष्टपैलू असा खेळाडू, पहिला चेंडू आकोटोपाचा चेंडू हाताळला होता. दरम्यान अकबर थोडासा लेझी क्रिकेट बघतोय आपण. नक्कीच 2 धावा झाल्या असत्या परंतु फक्त एकच धाव अर्जित करतोय. खेळाडू कक्ष आपल्याला वॉर्निंग येते, पहिली वॉर्निंग येते. जर आपण खेळाडू कक्षामधून आता जर आवाज आला तर 2 धावाची पेनल्टी असणार आहे. किस्मत 11 मुंब्रा संघ. किस्मत 11 संघ जर आता खेळाडू कक्षामधून आपला कोणाचाही आवाज आला तर 2 धावाची पेनल्टी असणार आहे. कमिटीचं पुरेपूर लक्ष आहे, पंचांचं पुरेपूर लक्ष आहे आपल्याकडे. दरम्यान कुणाल मागच्या सामन्याचा हिरो गोलंदाजी मार्कवर सामना करतोय राया. आता मात्र फुल टच मध्ये चेंडू, खराब चेंडू हाताळतोय तो म्हणजे कुणाल. चेंडू जातोय डीप फायनल क्षेत्रामध्ये सीमा पार 4 धावांसाठी. तर या 4 धावेने धाव फलकाला आकार देण्याचं काम करतोय तो म्हणजे राया. धावा लागतात धाव फलकावरती, त्या म्हणजे 17. चांगली सलामीची जोडी, चांगली भागीदारी करते, चांगलं धाव फलक उभा करते. किस्मत 11 मुंब्रा या संघासाठी धावा जमा करते ते म्हणजे 17. तर 17 म्हणजे खतरा असं मानलं जातं टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. तर बघूया 17 कोणाला खतरा होतोय, अंजूरला की किस्मत 11 मुंब्रा संघाला. आता मात्र उजव्या यष्टीच्या खूपच बाहेरचा चेंडू हाताळतोय, खराब गोलंदाजी करतोय, दिशा भरकडतोय गोलंदाज कुणाल, स्वैर मारा करतोय. अवांतर धाव मिळते मुंब्रा या संघाला. धावा लागतात धाव फलकावरती, त्या म्हणजेच 18. थोडस माग षटक हाताळतोय कुणाल, 2 चेंडू हाताळतोय, 6 धावा खर्च करतोय. दरम्यान तिसरा चेंडू, आता मात्र वेगवान चेंडू आडव्याने मारण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू अडवतोय, फेकी करतोय. अप्रतिम क्षेत्ररक्षण, सुरेख क्षेत्ररक्षण प्रीतम यांच्या मार्फत चांगलं योगदान देते आपल्या संघासाठी. दरम्यान फक्त एकाच धावेवरती समाधान करायला लावतोय म्हणजे अकबर आणि राया यांना. दरम्यान एका धावेने धाव फलक पुढे सरकतोय. धाव संख्या म्हणजे 19. 9 चेंडूंचा खेळ संपलेला आहे, अजूनही 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावा जमा करते किस्मत 11 मुंब्रा संघ, त्या म्हणजे 19. बघूया 9 चेंडूमध्ये किती धावा जमा करेल. दरम्यान 4था चेंडू टाकण्यास सज्ज कुणाल सामना करतोय. आता मात्र फुल टच पद्धतीचा चेंडू, लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होतंय, तेवढीच चांगली फेकी. दरम्यान एकच धावेवरती समाधान करायला होतंय. धावा लागतात धाव फलकावरती, त्या म्हणजेच 20. एक चौकारण्याशी खेळतोय, त्या म्हणजेच अकबर
वैयक्तिक 8 या धावसंख्येवरती, तर 2 चौकारणीची खेळतोय म्हणजेच राया वैयक्तिक 11 या धावसंख्येवरती. सलामीची जोडी चांगली पायाभरणी करून देते आपल्या संघाला. दरम्यान 5वा चेंडू टाकण्यास सज्ज कुणाल. आता मात्र लोअर फुलटोज पद्धतीचा चेंडू होता, यॉर्कर करून घेतला होता फलंदाजाने. धावचीची संधी होती परंतु सागर चेंडू फेकी करत नाहीये यष्टांवरती. जर सागर यांनी चेंडू फेकी केली असती तर अकबर सारखा फलंदाज तंबूच्या आजऱ्याला परतला असता. दरम्यान एक धाव मिळते आणि एका धावेने धाव फलक पुढे सरकते. धाव संख्या होती म्हणजे 21. शेवटचा चेंडू कुणाल गोलंदाजी मार्कवर दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. शेवटचा चेंडू टाकण्यास सज्ज कुणाल. धावा लागतात धाव फलकावरती बिन बाद 21. किस्मत 11 मुंब्रा या संघाची. आता मात्र उंच मारण्याचा प्रयत्न थोडासा लांब ठेवला होता चेंडू. स्वतः फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज कुणाल झेल टिपतोय आणि पहिला धक्का बसतोय किस्मत 11 मुंब्रा या संघाला. सुरेख कमबॅक करून देतोय तो म्हणजे अंजुर संघाला. कुणाल 9 धावा खर्च करतोय आणि अकबर सारख्या फलंदाजाला तंबूच्या आसऱ्याला धरतोय. अप्रतिम गोलंदाजी कुणाल यांच्या मार्फत. जवळजवळ 10.5च्या सरासरीने चाललाय तर म्हणजेच किस्मत 11 मुंब्रा हा संघ. धावा लागतात धाव फलकावरती त्या म्हणजेच 1 बाद 21. तर वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं आणि अखेरचं षटक घेऊन येतोय तर म्हणजेच आकाश. शेवटचं षटक गावदेवी अंजूर या संघाचा. आकाश याला पाठीचा कणा म्हणून संबोधला जातो. एक अष्टपैलू खेळाडू, भिवंडी नगरीतील नामवंत असा हा खेळाडू ज्याने बरेचसे मैदान गाजवलेले आहेत. तोच आकाश गोलंदाजी मार्कवरती. तर सामना करेल नव्याण्णव फलंदाज बिलाल. पहिला चेंडू चांगला टोळतोय चेंडू आणि चेंडू बघायचा चांगलं क्षेत्ररक्षण, अप्रतिम क्षेत्ररक्षण आणि चांगली फेकी. धावची संभव बघायचाय आणि सुखरूप आपल्या एसटी मध्ये परततोय म्हणजेच राया. दरम्यान 2 धावा अर्जित करतायत. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही खेळाडूंमध्ये. दरम्यान या 2 धावेने धाव फलक पुढे सरकतोय. धाव संख्या होती म्हणजे 23. खूपच सुरेख क्षेत्ररक्षण जितू यांच्या मार्फत. तेवढीच चांगली फेकी जितू यांची परंतु चपळतेने धावतोय तो म्हणजेच राया. 2 धावा अर्जित करतोय. शेवटचं षटक प्रगतीपथावरती. धावा लागतात धाव फलकावरती म्हणजे 23. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक. आकाश गोलंदाजी मार्कमध्ये सामना करतोय तो म्हणजेच बिलाल. आता मात्र खूपच सुरेख चेंडू आणि बाद होतोय झेलच्या रूपाने. यष्टी रक्षकाच्या हातात चेंडू विसावतोय. बिलालची खेळी संपुष्टात. दुसरा धक्का बसतोय किस्मत 11 मुंब्रा या संघाला 23 या धावसंख्येवर. रोखण्याचं काम करतोय म्हणजेच आकाश गावदेवी अंजूर या संघाचा मातबकार अष्टपैलू खेळाडू. दरम्यान 30 चेंडू. आता मात्र फक्त जागा बनवून दिशा देण्याचं काम करत होता
तो म्हणजेच अजीज, परंतु असं आपण ठरतोय धावचीच्या रूपाने बाद होतोय अजीज, विकेट सॅक्रिफाइस करतोय, आत्महत्या पद्धतीने बाद होतोय अजीज. तिसरा धक्का बसतोय किस्मत 11 मुंब्रा या संघाला 23 या धावसंख्येवर. आखूड टप्प्याचा चेंडू पुरेपूर समाचार घेतोय, चेंडू जातोय लॉंग लेगच्या दिशेने, बघायचंय आणि चेंडू जातोय सीमा पार 6 धावांसाठी. षटकार. राया आणि 6 धावेने धाव फलकाला आकार देण्याचं काम करतो. धाव संख्या होते ते म्हणजे 29. मुकेश चूक करतोय लॉंग लेगच्या दिशेने, नक्कीच झेल होता, झेल सुद्धा सुटतोय आणि धावा सुद्धा 6 खर्च करतोय. दरम्यान आकाश आता मात्र डावखुराचा गोलंदाज, वेगवान गोलंदाज, वेग घेण्याचा प्रयत्न, परंतु दिशा भरकडतोय, मारा चुकतोय. आकाश यांचा वाईडचा मारा करतोय, स्वेर चेंडू ची घोषणा होते, अवांतर धावेची भरणा होते मुंब्रा संघाच्या धाव फलकावरती. धावा लागतायत त्या म्हणजेच 30. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 30 षटक फलक देत ते बघूया. आकाश टू राया. आता मात्र डेड चेंडू पंचांकडून घोषित होतोय. थोडस धाव गतीमध्ये अडथळा येतोय आकाशांच्या. अजून 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. बघूया 2 चेंडू कशा प्रकारे हाताळतोय आकाश, तर कशा प्रकारे फलंदाजी करतोय तो म्हणजे राया. 1 चौकार आणि 1 षटकारांशी खेळतोय, खेळपट्टीवरती चांगली फलंदाजी करतोय. आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू विसरतोय. यष्टिरक्षक हातामध्ये निर्धावाची सांगता होते आकाशच्या गोलंदाजी मार्क मधून. सुरेख गोलंदाजी कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. अॅक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न होता राया यांचा. दरम्यान शेवटचा चेंडू टाकणं सज्ज आकाश. सामना करतोय राया. आता मात्र फुलटॉस मध्ये चेंडू पुरेपूर समाचार घेतोय, बघायचंय डीप मिडविकेट क्षेत्रामध्ये झेल टिपतोय, बाद होतोय राया. चौथा धक्का बसतोय मुंब्रा या संघाला 30 या धावसंख्येवरती. षटक समाप्ती. तर पूर्वार्ध संपतोय. 3 षटकांमध्ये 30 धावा जमा करतोय म्हणजेच किस्मत 11 मुंब्रा संघ. तर उत्तरार्धाकडे वळतोय आपण. 18 चेंडू आणि 31 धावांचं आव्हान असताना गावदेवी अंजूर संघाला मी आमंत्रित करतोय मायक्रोफोन वरती. माझे स्नेही वसईचा बुलंद आवाज संदीप भोरे सर. खूप धन्यवाद भरत पाटील साहेब. तर सामन्याकडे वळूया. अतिशय रंगतदार सामना आपण पाहतोय. इथे किस्मत 11 मुंब्रा आणि प्रतिस्पर्धी संघ आपण पाहतोय गावदेवी स्पोर्ट्स अंजूर. दोन्ही संघाच्या दृष्टीने अतिशय प्रतिष्ठेचा सामना आहे. ही दुसरी पायरी आहे आणि ही दुसरी पायरी अतिशय सावध पद्धतीनं योग्य रणनीतीनं चढण्याचा निर्णय आता मात्र दोन्ही संघ घेत आहेत. तर अमोल भोईर, रितेश जोशी, विजय वैती, जितेश भोईर, रोहित पाटील, कैलास भोईर, चेतन पाटील, दीपेश माने, गणेश भोईर, प्रियेश मडवी, अक्षय पाटील, सुबिन सबेस्तीन, स्वप्नील लोखंडे, अजय हजारे, सचिन मडवी, भरत पाटील या सर्व सन्माननीय गावदेवी स्पोर्टच्या आयोजन कमिटीच्या वतीनं ही नगरसेवक ट्रॉफी 2019 आपण स्पर्धा पाहतोय.
सन्मानी नगरसेवक आदरणीय देवराम भोईर साहेब, माजी विरोधी पक्ष नेते ठाणे महानगरपालिका विद्यमान नगरसेवक, त्याचप्रमाणे त्यांचे सुपुत्र आदरणीय संजय दादा भोईर साहेब विद्यमान नगरसेवक, त्याचप्रमाणे सौभाग्यवती उषाताई संजय भोईर मॅडम नगरसेविका ठाणे महानगरपालिका, त्याचप्रमाणे संजय भोईर साहेबांचे कनिष्ठ बंधू भूषण भोईर साहेब विद्यमान नगरसेवक ठाणे महानगरपालिका, हे 4 नगरसेवक यांच्या सन्मानार्थ ही भव्य दिव्य स्पर्धा प्रथम पुष्प आहे, पहिलं वर्ष आहे. तर सामन्याकडे होऊया. 3 षटकामध्ये 31 धावांची गरज. आपण पाहिलं की ज्या वेळेला गोलंदाजी हाताळत होते गावदेवी स्पोर्ट्स अंजूर संघ, पहिल्या षटकात अजितने 12 धावा खर्च केल्या, कुणालनी इथे मात्र 9 धावा खर्च केल्या आणि शेवटच्या षटकात आकाश या इथे मात्र गोलंदाजांनी 9 धावा खर्च केल्या. असं ही षटक 4 फलंदाज बाद करण्यात यश मिळालं. 2 गडी, 1 गडी बाद केला तो कुणालनी आणि 3 गडी बाद केले. इथे एक धावचीच्या स्वरूपात आकाशने 3 गडी बाद केले. स्वाद चायनीजचे प्रोप्रायटर विद्याधर भोईर उर्फ बंटी यांचे इथे आगमन होत आहे. हार्दिक हार्दिक स्वागत. विद्याधर भोईर साहेबांनी सलग 4 दिवस जी काही भोजनाची व्यवस्था केली आहे त्याबद्दल आयोजन समितीच्या वतीनं गावदेवी स्पोर्ट्स बालकुम संघाच्या वतीनं विद्याधर भोईर साहेब आणि स्वाद चायनीज सेंटरचा आम्ही मनपूर्वक हार्दिक आभार धन्यवाद व्यक्त करतोय आपल्या या बहुमूल्य योगदानाबद्दल. तर पहिले षटक हाताळण्यासाठी मुंब्रा संघाचा पहिला ट्रम्प कार्ड गोलंदाज जावेद येतोय. सामना सुरू होतोय. 3 षटक 18 चेंडू 31 धावांची गरज. काउंटडाऊन सुरू होतोय या पहिल्या क्षणापासून, पहिल्या चेंडूपासून. सर्व क्रीडा रसिकांचं हार्दिक स्वागत. आपण पाहतोय नगरसेवक चषक 2019 ही स्पर्धा युट्यूबवर GTC चॅनलवर जे स्पर्धक आमच्याशी निगडीत आहेत त्यांचं देखील हार्दिक स्वागत. इथे मात्र सुरेख चेंडू, चेंडूची गती, चेंडूची दिशा, चेंडूचा टप्पा योग्य होता. सर्व गोष्टी परिपक्व होत्या आणि प्रभाव पडतोय इथे मात्र फलंदाजावर. पहिला चेंडू प्रभावी निर्धावच्या स्वरूपात. जॉली बॉयज मुंब्रा टीम के कप्तान आपको रेडी रहना है. पुढचा चेंडू जावेद हलक्यात फक्त चेंडूला चॉप करतोय. चेंडू बोलतोय पॉइंट क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण, सुरेख फेक, फक्त एकच धाव एका धावेने. श्री गणेश होतोय, शुभारंभ होतोय. इथे मात्र गावदेवी स्पोर्ट्स अंजूर संघाच्या धाव फलकाला 1 धाव आकाश प्राप्त करतोय. आकाशनी या हंगामात बऱ्याचशा मालिकावीर पारितोषिकावर आपली नक्कीच मोहर उमटले. रणजी ट्रॉफी मध्ये देखील मालिकावीर म्हणून पारितोषिक त्यांनी पटकावलं. त्यानंतर कल्याणमध्ये जी नुकताच स्पर्धा झाली होती तिथे देखील आकर्षक बाईक त्यांनी मालिकावीर स्वरूपात प्राप्त केली. इथे मात्र फुलटॉस चेंडू ऑन दी अप खेळतोय. चेंडू वळतोय इथे मात्र लॉंग क्षेत्रामध्ये. चेंडू सीमा रेषा क्रॉस करतोय. 4 धावांसाठी अप्रतिम नगरसेवक चौकार. हरीश किचन के प्रोप्राइटर तिवारी सेठ, आप प्रस्थान कीजिए व्यासपीठ पर. तर आपण पाहतोय की पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये, या शक्ती खेळाच्या षटकामध्ये इथे मात्र लॉफ्टेड शॉट ऑन दी अप काढतोय. चेंडू कावकावणा क्षेत्राच्या वरून जातोय. सीमा रेषेपार. नगरसेवक षटकार. समाप्तीनंतर 11 धावा. अजूनही 2 चेंडू शिल्लक.
मुकेशकडे क्लास होता आणि तो क्लास दाखवण्याची त्याला एक नामी संधी प्राप्त झाली. ज्यावेळेला शॉर्ट चेंडू मिळतात त्यावेळेला अशा प्रकारचे फटके खेळणं नक्कीच त्याला ती कला अवगत होती आणि त्या कलेचं सादरीकरण करताना नक्कीच मनमोहक फलंदाजी करतोय आणि या 6 धावा प्राप्त करतोय. मुकेश कळतोय 2 चेंडूचा सामना करताना 10 वर. जावेद पुढचा चेंडू लेफ्ट ऑफ अराउंड विकेट. पुन्हा एकदा चेंडूला इनफिल्डच्या वरून खेळतोय. क्लासिकल ड्राईव्ह चेंडू एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये सीमारेषे बाहेर जातोय. नगरसेवक चौकार. च्या बाहेर जो कोणी झेल टिपेल त्याच्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक विद्याधर भोईर यांच्याकडून. 4 धावा. धावसंख्या पोहोचते 15 वर. निम्मा टप्पा पूर्ण होतोय. अर्धा पल्ला गाठतोय तो गावदेवी स्पोर्ट्स अंजूर संघ. पुढचा चेंडू इथे मात्र बॅटची एज. चेंडू वळतोय फ्लाय स्लिप क्षेत्रामध्ये. धावाची संधी मात्र रनिंग बिटवीन विकेटचं अतिशय कौशल्यपूर्ण उदाहरण आपण या धावेतून पाहिलं आणि धाव पूर्ण होतोय. पहिल्या षटकाच्या अंती एक दमदार मजबूत स्थिती एक मजबूत फाउंडेशन पायाभरणी करतोय गावदेवी स्पोर्ट्स अंजूर संघ बिनबाद 16 धावांनी. अप्रतिम कौशल्य. नक्कीच जी साथ आवश्यक होती आकाशला. ज्यावेळेला आकाश कमी पडतोय त्यावेळेला त्याची बाजू किंवा त्याची भिंत सांभाळण्याचा प्रयत्न करतोय तो मुकेश आणि हेच खरं टीमचं महत्व असतं. हेच खरं अर्थपूर्ण बोध असतो तो टीमचा. समीर येतोय वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी. इथे मात्र किस्मत 11 मुंब्रा या संघासाठी रेडी राहायचंय. जॉली बॉयज मुंब्रा टीम के कप्तान आपको रेडी पोजीशन में रहना है. तर इथे विलास स्मृती राहणार संघ देखील दाखल होतोय. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. मेगा फायनल मध्ये संघ पोहोचतोय. कालच्या पूल मधून जो संघ दाखल झाला होता केवणी स्पोर्ट्स केवणी हा संघ देखील दाखल होतोय. पुढचा चेंडू समीर. पहिला चेंडू मैदानाचं सौंदर्य सादर करणारा ऑन ड्राईव्ह फटका. चेंडू वळतोय तो डीप मिडऑन क्षेत्रामध्ये. पहा रनिंग बिटवीन द विकेटचं कौशल्य पहा. धाडस पहा किती अप्रतिम. सौंदर्याचं परिपक्व उदाहरण या क्रिकेटचं विलोभनीय एक दर्जेदार सौंदर्य सादर करताना 2 खेळाडू. सुरुवात कशी असावी पार्टनरशिप कशी रचावी नक्कीच प्रत्येक धाव कशी तन्मयतेने पूर्ण करावी याचं उत्तम उदाहरण या खेळातून या सादरीकरणात आपण पाहतोय. 2 धावांनी धावसंख्या पोहोचते 18 वर. नक्कीच आक्रमण हे बचावाचं तंत्र असतं आणि तेच तंत्र इथे मात्र वापरतोय गावदेवी स्पोर्ट्स अंजूर संघ. एक वेगळा ठसा एक वेगळी छबी असणारा हा संघ मात्र या स्पर्धेमध्ये वेगळी ध्येय धोरण घेऊन उतरतोय. समीर षटकातील पुढचा चेंडू सामना करतो मुकेश. इथे मात्र चेंडूला पूल करायचं होतं. चेंडू यशांच्या वरून मार्गच होतोय. सुरेख चेंडू गोलंदाज इथे मात्र समीर मार्फत. ओव्हरपिच डिलिव्हरी होती मात्र प्रभाव पडतोय तो फलंदाज मुकेशवर. असं वाटलं होतं की 20 शेप मध्ये मोठा फटका खेळेल मात्र ते तंत्र या वेळेला जुळून येत नाहीये आणि निर्धाव चेंडूची सांगता समीर मार्फत. किस्मत 11 मुंब्रा संघाचा ट्रम्प कार्ड गोलंदाज. सुरेख चेंडू इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न मात्र डीप मिडॉन मध्ये क्षेत्ररक्षक आणि पहिलं विकेटचं पतन. पहिला धक्का गावदेवी स्पोर्ट्स अंजूर संघाला. अशा प्रकारचं दृश्य असतं. रुपेरी वाळू सोनेरी लाटा या सर्व गोष्टी किनारपट्टीवर असतात. मात्र आपण पाहतोय की ठाण्यामध्ये कुठल्याही प्रकारची किनारपट्टी जवळ नाहीये. आपल्याला खाडी किनारपट्टीवर जावं लागेल कोलशेत साईडला जावं लागेल. तर इथे
18 धावा धावफलकावर आणि पहिला मोहरा इथे मात्र बाद करण्यात समीरला यश मिळतंय. किस्मत 11ची किस्मत थोडीशी जागृत होतोय. एक टफ मॅच इथे पाहायला मिळतोय. कुणाल येतोय मागच्या सामन्यातला हिरो, संकट मोचन तारणहार कुणाल मैदानाच्या आत. सामना करतोय आकाश, समीर राईट अप ओव्हर द विकेट. सुरेख चेंडू, परफेक्ट यॉर्कर. क्रिकेटमधील क्षेपणास्त्र म्हटलं होतं या यॉर्कर चेंडूला. लसित मलिंगा हा असा एकमेव गोलंदाज आहे की ज्याने या यॉर्करवर जास्त भर दिला आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण पाहतोय की विकेटच्या 3 हॅट्रिक करणारा एकमेव गोलंदाज लसित मलिंगा. चेंडू आहेत 8 धावांची आवश्यकता आहे ती 13. 8 चेंडू 13 धावा, 8-13 समीकरण. कमबॅक करतोय समीर. 3 चेंडू मध्ये एकही धाव खर्च करत नाहीये समीर. सुरेख चेंडू, वाईड यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न. चेंडूला ड्राईव्ह केला तर चेंडू वळतोय कव्हर क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षण होतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, धावाची संधी आणि इथे मात्र कुणालला परतावं लागेल. काही गरज नसताना, कॉलिंग नव्हती, ताळमेल नव्हता आणि फलंदाज मात्र कुणाल बाद होतोय. नेऊन घेतो, मात्र कधी कधी एखादा धोकादायक निर्णय संघाला पराभवाच्या खाईमध्ये देखील झोकू शकतो. हे क्रिकेट आहे, जर तरला महत्व नाही. मात्र आपण पाहतोय जे प्रत्यक्ष घडतंय विलोभनीय क्रिकेट, दर्जेदार क्रिकेट, एक रंगतदार क्रिकेट ते या प्रांगणामध्ये, या क्रीडा नगरीमध्ये घडतंय. आपण पाहतोय नगरसेवक चषक 2019 पहिलं पुष्प पहिलं पूर्व इथे गावदेवी स्पोर्ट्स बालकुम संघामार्फत सुनील घर देतोय. क्रमांक 4 वर धावफलकावर धावा झळकतायत. 19 चेंडू शिल्लक आहे ते 7 चेंडू मध्ये 12 धावांची गरज. 5 शेतकऱ्यांसाठी या ठाणे परिसर असेल, नवी मुंबई परिसर असेल, 7-12च्या उताराला अनन्यसाधारण महत्व आहे. त्या 7-12चा इथे मात्र उतारा खेळीमध्ये आवश्यक आहे ते गावदेवी स्पोर्ट्स अंजूर संघाला. हा 7-12चा उतारा मिळेल का अंजूरला की रोखलं जाईल मुंब्रा संघामार्फत. समीर, सुरेख चेंडू, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवतोय. अप्रतिम कौशल्य समीरने एफर्ट दाखवले, समीरने आपली गुणवत्ता दाखवली, समीरने आपलं गुणकौशल्य दाखवलं, प्रभाव दाखवला की पहिल्या षटकामध्ये जी कमतरता जावेदनी दिली होती आपल्या संघाला ती उणीव भरून काढली, ती कमतरता भरून काढली आणि नक्कीच संघासाठी 2 महत्त्वाचे फलंदाज बाद केले आणि फक्त 3 धावा खर्च केल्या. अप्रतिम षटक इथे मात्र किस्मत 11 मुंब्रा संघाचा ट्रम्प कार्ड गोलंदाज समीर मार्फत. आता मात्र चिंता करण्यासाठी नक्कीच प्रेरित केलं जात आहे. मागच्या सामन्यामध्ये जशी 6 चेंडू 17 धावांची गरज होती, आता मात्र 6 चेंडू मध्ये 12 धावांची गरज गावदेवी स्पोर्ट्स अंजूर संघाला. ज्या पद्धतीने कुणालनी संकटमोचन भूमिका अदा केली होती त्याचप्रमाणे संकटमोचन तारणहार ही भूमिका कोण अदा करेल, सुनील घरत की कुणाल, कुणाल तरे की आकाश तरे की सुनील घरत. 6 चेंडू 12 धावा, महत्वाचं षटक हाताळण्यासाठी इथे मात्र अकबर मोर्च बांधणीवर येतोय, स्वतः कर्णधार. 6 चेंडू 12 धावा, धोक्याची घंटा वाजलेली आहे दोन्ही संघांसाठी. सामना बॅलन्सिंग आहे, वातावरण थोडस गरम थंड, मात्र आपण पाहतोय की गरम क्रिकेट, ज्वलंत क्रिकेट. नगरसेवक चषक 2019 क्रीडा रसिकांची नक्कीच मन जिंकणारा हा सामना. पहिला चेंडू इथे मात्र स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, चेंडू वळतोय तो स्वीपर कव्हर क्षेत्रामधून सीमारेषेत लगत फुटबॉल पद्धतीने चेंडू अडवतोय, संघाच्या 2 धावा वाचवतोय. ज्यावेळेला हाताने चेंडू अडवणं शक्य नसतं त्यावेळेला पायाने चेंडू अडवण्याचा प्रयत्न, धावाची संधी मात्र इथे 3 धावा. फेकी चांगली केली होती, विकेट किपर थोडासा दक्ष नव्हता, चेंडू अंगावर लागतोय आणि शुभागमन होतोय आदरणीय देवराम भोईर साहेबांचं. आगरी समाजाचा मानबिंदू या ठाणे शहर परिसरातील सामाजिक कार्यामध्ये नक्कीच अग्रेसर असणार हे आधारवड, हे वृक्ष छत्र. या स्पर्धेचे सर्व या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आदरणीय देवराम भोईर साहेब यांचं शुभागमन होते. त्यांचं शाब्दिक शब्द सुमनांची पुष्पांजली अर्पण करून आम्ही सहर्ष स्वागत करतोय. सुरू असलेला सामना गावदेवी अंजूर विरुद्ध किस्मत 11 मुंब्रा. इथे मात्र चेंडूला पूल केलं जातं, चेंडू हवेमध्ये, धोका होऊ शकतो आणि ते मात्र आकाशच्या खेळीचा अंत, सुखद धक्का गावदेवी अंजूर संघाला.
साहेबांच्या माहितीसाठी सुरू असलेला सामना दुसऱ्या फेरीतील अंतिम सामना आणि आपण पाहतो एका बाजूला भिवंडीतील नामांकित संघ गावदेवी स्पोर्ट्स अंजूर आणि ठाणे शहर परिसरातील मुंब्रा परिसरातील किस्मत 11 मुंब्रा संघ 31 धावांचं आव्हान होतं. मात्र पहिल्या षटकात जावेद या गोलंदाजानं 16 धावा खर्च केल्या. अप्रथम फलंदाजी केली इथे मात्र मुकेशनी आणि नक्कीच त्याला साथ दिली आकाशनी. मात्र याच क्षणाला आपण स्थिती पाहतोय की ज्यावेळेला 12 चेंडूमध्ये 15 धावांची गरज असताना समीरने एक अप्रतिम उपयुक्त आणि पोषक षटक हाताळला. फक्त 3 धावा खर्च केल्या आणि 2 गडी बाद केले. आता स्थिती आपण पाहतोय की चेंडू शिल्लक आहेत ते 4 आणि धावांची आवश्यकता आहे ती 9. पहिल्या चेंडूवर 3 धावा खर्च झाला, दुसऱ्या चेंडूवर गडी बाद झाला. स्थिती आहे 4 चेंडू 9 धावांची गरज. संकटमोचन भूमिका कुणालने मागच्या सामन्यामध्ये अदा केली होती. मात्र या सामन्याचं संकटमोचन कोण असेल? किस्मत 11 मुंब्राचा हा गोलंदाज की फलंदाच्या भूमिकेत सुनील की प्रीतम? पुढचा चेंडू इथे मात्र पूल करायचं होतं, एलिव्हेशन नव्हतं, चेंडू अंगावर आदळतोय. पाहावे ज्यावेळेला तुम्ही पूल किंवा हुक शॉट खेळता त्यावेळेला नक्की तुम्हाला चेंडूवर नजर ठेवावी लागते. अचूक टप्प्याची गती आणि चेंडू कुठे पीठ झालाय हे ओळखावं लागतं. आपल्या शारीरिक शक्तीचं योग्य वापर करावा लागतं, शारीरिक संतुलन आणि अचूक लक्ष वेधून. मात्र ही जर समीकरण चुकलं तर आपण अशा प्रकारचे फटके खेळतो. हे चित्र घडलं. आता दबाव थोडासा वाढतोय. 3 चेंडू शिल्लक आणि 9 धावांची गरज. डोक्यांची घंटा वाजते. क्रीडा रसिकांच्या मनामध्ये आपण पाहतोय धगधग वाढते, हृदयाचे ठोके वाढतायत. इथे मात्र चेंडूला पूल करतो, चेंडू वळतोय. मात्र चेंडू अडवला जाईल का? आशादायी चौकार, नगरसेवक चौकार. थँक्यू. आता मात्र 2 चेंडू 5 धावांची गरज. काय दडलं या 2 चेंडू मध्ये? कोणाचं घडतंय, कोणाचं बिघडतंय? विजयाच्या दिशेने कोण जाईल, पराभवाच्या खाईमध्ये कोण झोकला जाईल? संपूर्ण मदार इथे मात्र अकबरवर, त्याचप्रमाणे सुनीलवर. 2 चेंडू 5 धावा. जो जीता वही सिकंदर. इथे मात्र चेंडूला हुक केलं जात आहे. चेंडू वळतोय तो सीमा रेषेकडे. लॉंग लेग क्षेत्रामध्ये वन बाउंड चेंडू सीमा रेषेबाहेर. 4 धावांसाठी नगरसेवक चौकार. मगाशी 6 चेंडू मध्ये 17 धावांचं आव्हान गाठलं तर 6 चेंडू 12 धावा काय चीज, हे पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवण्याचा प्रयत्न. आता मात्र एका चेंडू मध्ये 6 धावा होऊ शकतात. आपण बरेच सामने पाहिलेत, बरेच स्पर्धा पाहिले. मात्र एका चेंडू मध्ये 1 धाव होताना देखील खूप परिश्रम आणि खूप त्रास होतो. ज्यांना ज्यांना हृदयविकारचा त्रास आहे त्यांनी आपले डोळे बंद करा, कान फक्त उघडे ठेवा. धावा चेस करणं कंपल्सरी आहे. गावदेवी स्पोर्ट्स अंजूर हार नाही मंजूर, लेकिन 1 धाव इथे पूर्ण करणं गरजेचं. ज्या ज्या क्रीडा रसिकांना हृदयविकाराचा त्रास असेल त्यांनी आपले डोळे बंद करा, फक्त आमचा आवाज आपल्या कानाने ऐका. काही खेळाडू बसले होते ते उभे राहिले, काही उभे होते ते आता मात्र टाचांवर उभे राहिलेत. असा हा रंगतदार सामना. हे क्रिकेटचं विलोभनीय प्रेम. आदरणीय भूषण भोईर साहेब, विद्यमान नगरसेवक देवराम भोईर साहेबांचे कनिष्ठ पुत्र यांचं इथं शुभागमन होत आहे. त्यांचं सहर्ष स्वागत. त्यांच्या सन्मानार्थ आपण ही स्पर्धा पाहतोय. कालच्या दिवशी 2 धावांनी पराभव झाला होता गावदेवी स्पोर्ट्स बालकुम संघ. मात्र पराभवातून देखील काहीतरी शिकावं लागतं आणि शिकण्यातूनच माणूस जगतो. ते चित्र इथे घडतंय. 1 चेंडू 1 धावेची गरज. अपघात झालेल्या त्या अपघातग्रस्ताला एका रक्ताच्या थेंबाचं महत्व असतं. चातक पक्षाला पावसाची सुरुवात होती त्यावेळेला पहिल्या थेंबाचं महत्व असतं. आणि आपण पाहतोय ऍथलेटिक पट्टू जे धावपटू असतात त्यांना 1 सेकंदाचं महत्व असतं. त्याचप्रमाणे या सामन्यामध्ये या 1 धावेचं महत्व आहे या दोन्ही संघांना. 1 चेंडू आणि 1 धाव. जोरदार टाळ्यांनी आपण शुभेच्छा देत दोन्ही संघांना. जो जीता वही सिकंदर. क्रिकेटचा विजय होणार आहे. 1 धाव ही कंपल्सरी असेल विजयासाठी गावदेवी स्पोर्ट्स अंजूरच्या. जर 1 धावनी रोखलं किस्मत 11 मुंब्रा संघाने तर विजयी ठरेल तो मुंब्रा संघ. वेळ कमी खर्च करावा, यामुळे अजूनही बरेचसे सामने आहेत. 1 चेंडू 1 धावेची गरज. सामना आपण रंगतदार अवस्थेमध्ये पाहतोय. चित्तथरारक आणि नक्कीच
प्रेक्षकांना हवा हवासा वाटणारा मनोरंजनात्मक सामना, पैसे वसूल करणारा सामना आहे। एक चेंडू एक धाव, 3 चेंडू मध्ये 9 धावांची गरज असताना सुनील घरत संकटमोचन भूमिका अदा करतोय। एक चेंडू एक धाव। ऑल द बेस्ट, जोरदार टाळ्या पण या सामन्यासाठी। व्हॉट अ मॅच, व्हॉट अ परफॉर्मन्स। अकबर वर दबाव, सुनील वर दबाव। एक चेंडू एक धाव। प्लीज किस्मत 11 मुमरा के कप्तान, आपको टाइम पास नहीं करना है। एक चेंडू एका धावेचं महत्व। प्लीज मुमरा टीम, आपको पेनल्टी के आधार पर हारना है या खेलना है। किस्मत 11 मुमरा, आप देरी से आए, आप और टाइम पास कर रहे हैं। मॅन ऑफ द सिरीज सारी ही आकर्षक एलईडी। शेवटचा चेंडू, चित्तथरारक सामना। ऑल द बेस्ट मोस्ट ऑफ द टीम। इथे आपण पाहतोय फलंदाज मात्र बाद, मात्र वाईटचा सिग्नल। ओहो हो, व्हाट अमेजिंग, ये है मनोज भैरे। व्हाट अ परफॉर्मेंस बाय अंजूर टीम। जिन्हें हार नहीं मंजूर वो गांव देवी अंजूर। संकटमोचन भूमिका सुनील घरत मार्फत। टॉस साठी या लगेच।